गुड इव्हनिंग फायटर्स. चलो गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. चला आले का सर्वजण? ओके, आज आपल्याला नंबर वर्क किंवा नंबर सिस्टम हा जो पार्ट आहे पहिला, या पार्टला स्टार्ट करायचे बाळांनो. आपल्याला एकदम बेसिक आहे. इंटरनॅशनल नंबर्स, देवनागरी लिपी मधले देवनागरी नंबर्स काय असतात हे ना, एकदम साधे साधे आहेत बघा हे. परंतु तत्पूर्वी आपल्याला बिफोर दॅट नाव वी वांट सम डिस्कस ऑन सम syllabus points. Yes, and then after we will start number system topic. Okay, चलो एक मिनट. चलो स्टार्ट करें. Yes, in our last lecture I think mathematics analysis was completed and reasoning was started in our last lecture. यस, और भी सम पॉइंट्स है इसमें जो देखने हैं हमको. चलो सिलेबस के कुछ पॉइंट्स है. अब इसमें ना कहां तक थे हम? फोर्थ नंबर, नंबर ऑर्डर, लाइक टर्म्स, वाटर इमेज, मिरर इमेज. एक सेकेंड, आई विल चेक इट. ओके, इन अवर लास्ट लेक्चर आई थिंक, एक मिनट, यूनिट नंबर एक मिनट, यूनिट नंबर कॉम्प्रिहेंशन एंड कोरिलेशन वाज कंप्लीटेड. कंप्लीट. यस, इन अवर लास्ट लेक्चर कोरिलेशन वाज कंप्लीट इन अवर लास्ट लेक्चर. ओके, चलो हियर इज द कोरिलेशन. Yes, this one is the correlation is complete. Now next topic, number order. नंबर ऑर्डर काय असतं बाळांनो बरं या नंबर ऑर्डर चॅप्टर मध्ये? बघा आता, नंबर पॅटर्न म्हणजे आपल्याला याच्यात नंबर्स पण असतात, डायग्राम्स म्हणजे फिगर पण असतात, सिम्बॉल्स म्हणजे प्लस मायनस, स्क्वेअर असेल काही असेल ते पण असतं, आणि ऑड मॅन आउट असते. बघा आता काय असतं. लाईक टर्म म्हणजे काय? सारखे. ओके, सारखेवाले. बरं पहिले ह्याला थोडंसं त्याच्याबद्दल डिस्कशन करू. नंबर्स, आता नंबर्स काय असतात पहा. नंबर पॅटर्न काय नाव दिलं बघा त्यांनी? नंबर पॅटर्न. बरोबर आहे, नंबर पॅटर्न. आज आपल्याला नंबर वर्क हा जो पहिला आहे, पहिला चॅप्टर तो स्टार्ट करायचा. बरं ओके, टुडे वी विल टूक अ न्यू टॉपिक, दॅट इज फर्स्ट टॉपिक ऑफ मॅथमॅटिक्स, दॅट इज नंबर वर्क. ओके, चलो आता हे नंबर पॅटर्न काय असतं बघा. समजा मी तुम्हाला म्हटलं 2, बघा 2, 5, त्याच्यानंतर 11, बघा 11, त्याच्यानंतर 17 अँड व्हॉट इज नेक्स्ट. काय व्हॉट इज नेक्स्ट? आता हे काय आहेत बरं बाळांनो? आता ही सिरीज आहे, हे काय नंबर पॅटर्न आहे, सिक्वेन्स आहे. बरोबर आहे, एक सिक्वेन्स आहे. तर आपल्याला या सिक्वेन्सनं नेक्स्ट काय असेल ते आपल्याला फाइंड आउट करायचंय. काय नेक्स्ट काय असेल ते आपल्याला फाइंड आउट करायचंय. बरोबर आहे. मग पहा आता, 2 हा काय दिसतो तुम्हाला? प्राईम नंबर आहे. हा पण प्राईम नंबर आहे, हा पण प्राईम नंबर आहे, हा पण प्राईम नंबर आहे. इथलाही प्राईम नंबरच असणार आहे. बरं, ह्याच्यामध्ये कोण सोडला? 3. इथे कोण सोडला? 7. बरोबर आहे. इथे कोण सोडला? 13. त्याच्यानंतर 17. इथे 19 सोडला आणि 23 इज द करेक्ट आन्सर. ह्याला आपण म्हणतो सिक्वेन्स ऑफ नंबर्स. मग त्या नंबर्समध्ये प्राईम नंबर असतील किंवा इव्हन ऑड नंबर असतील, नॅचरल नंबर असतील, एनिथिंग, ट्रायंग्युलर नंबर असतील, स्क्वेअर नंबर असतील, एनिथिंग. ओके, त्याला म्हणतो आपण काय? तर नंबर पॅटर्न. आता याच्यामध्ये सेकंड पॉइंट जो दिला ना, फिगर पॅटर्न. काय फिगर पॅटर्न म्हणजे काय? तर पहा, समजा तुम्हाला एक अशी डायग्राम दिले आणि या डायग्राम मध्ये काय म्हटलंय पहा, इथं 2 झिरो आहेत तुमचे, छोटे छोटे गोले. बर, त्याच्या पुढच्या डायग्राम मध्ये 1, 2, 3 आहेत समजा. त्याच्या पुढच्या डायग्राम मध्ये 1, 2, 3, 4 आहेत. मग त्याच्या पुढच्या डायग्राम मध्ये काय असेल सिक्वेन्सनं? असं त्यानं विचारलं आपल्याला. त्याच्या पुढच्या याच्यात काय असेल सिक्वेन्स? बरोबर आहे. यस, मग इथे काय असायला पाहिजे असं त्यानं विचारलं आपल्याला.
मग हे काय असेल बर 2 3 4 इथे 5 असायला पाहिजे, बरोबर आहे की नाही. ही आहे तुमची डायग्रामची सिरीज. ह्याला काय म्हणायचं, डायग्राम फिगर पॅटर्न. आता सिम्बॉल काय असतं पहा. समजा प्लस डिव्हाइड मायनस 3 आहेत हा. आता पहा पुढच्या ग्रुपमध्ये डिव्हाइड मायनस प्लस, त्याच्या पुढच्या ग्रुपमध्ये मायनस प्लस डिव्हाइड. तर मग इथे काय असेल पुढे, असा आपल्याला हा पॅटर्न विचारतात. काय इथे काय असेल म्हणतंय पुढे, हे अशा पद्धतीचं आहे. मग या तुमच्या प्लस मायनस जे आपले साईन आहेत ना, ज्याला आपण सिम्बॉल म्हणतोय, तर हे काय होत आहे, अल्टरनेट चेंज होत जाते जागा. पहा कशी. तर पहिले इथं हा तुमचा प्लस होता तो लास्टला गेला, पहिला होता ना तो लास्टला गेला, हे इकडे सरकले. इथं सुद्धा हा जो पहिला आहे तो लास्टला गेला, बाकीचे इकडे सरकले. मग इथं जो पहिला आहे तो लास्टला जाईल म्हणजे मायनस, इकडे डिव्हाइड आणि इथं काय येईल प्लस, असं यायला पाहिजे. प्लस डिव्हाइड मायनस, प्लस डिव्हाइड मायनस. यस, ओके, राईट. तर या पद्धतीचं आहे ना हे असं आपल्याला याच्यामध्ये विचारतात सिम्बॉलमध्ये. आता ऑड मॅन आउट काय असतं पहा. ऑड मॅन आउट समजा आपल्याला असं दिलं 1, एक सेकंड हा, 1 नंबर हा, नंबर मध्ये पहा 1 4 9 16 27 49 असं दिलं. आणि काय विचारलं आपल्याला याच्यातलं, ऑड मॅन आउट म्हणजे काय, तर डिफरंट काय आहे, वेगळा घटक काय आहे. ऑड मॅन आउट डिफरंट काय आहे, आलं का लक्षात. काय वेगळा घटक डिफरंट काय आहे, आले. यस. मग हे जे आहे हे आपल्याला असं ओळखायचंय. तर हा काय आहे स्क्वेअर, हा काय स्क्वेअर, हा काय स्क्वेअर, हा काय स्क्वेअर, हा काय स्क्वेअर, पण हा काय आहे क्यूब आहे. मग 27 इज द ऑड मॅन आउट नंबर. ओके, अशा पद्धतीचं आपल्याला हे असतं. आता हे 5th युनिट मध्ये आलो आपण. 5th युनिट मध्ये काय, व्होकॅब्युलरी, फिगर्स, नंबर्स यांचं काय, लाईक टर्म्स म्हणजे काय, किंवा ज्यावरती तुम्हाला टर्म्स दिल्या त्याच्यामध्ये कुठला घटक खालचा येतो, कुठलं युनिट, कुठला पार्ट हा तुमचा ऑप्शन मधला याच्यामध्ये येतो. समजा तुम्हाला एक अशी सिक्वेन्स दिली बघा 49. आता हे सगळे काय आहेत स्क्वेअर. मग इथं मी ऑप्शन दिले 27, तुम्हाला लाईक ओळखायचा त्याच्यामधलाच 27, त्याच्यानंतर 64, त्याच्यानंतर सी 125 आणि डी 1000. ओके, अशा पद्धतीचं आहे. तर तुम्हाला काय ओळखायचे, लाईक टर्म म्हणजे यामध्ये यांच्या ग्रुपिंग मध्ये येणारी कुठली आहे, 27 आहे, 64 आहे, 125 का 1000 आहे. तर हे सगळे स्क्वेअर आहेत ना, तर याच्यातला स्क्वेअर कोण आहे, 64 आहे. ऍक्च्युअल तो क्यूब पण आहे, पण बाकीचे येत नाहीत ना मग त्याच्यामध्ये, हे की नाही. ऑल अदर ऑप्शन्स आर डिफरंट दॅन 64 बिकॉज रिमेनिंग ऑल आर ओनली क्यूब ऑफ एनी नंबर, ओनली क्यूब, बट 64 इज द cube and also square. It is an 4 cube and 8 square, right? Yes. तर हा आपल्याला असा पद्धतीचा हा पॅटर्न आहे. कुठला, 5th म्हणजे 5th युनिट आहे. तर कधी कधी डायग्राम पण असतात, कधी कधी नंबर, कधी कधी व्होकॅब्युलरी. व्होकॅब्युलरी म्हणजे काय की एखादा ग्रुपिंग दिलंय, समजा पेन बघा, पेन, नोटबुक, चॉक हे असं दिलंय. आणि मग यांच्यामध्ये येणारा खालचा ऑप्शन पाहता, फर्स्ट ऑप्शन टेबल, सेकंड ऑप्शन ज्वार, थर्ड ऑप्शन वूड, फोर्थ ऑप्शन पेन्सिल. मग काय येते याच्यात, पेन्सिल. कारण ते सगळे काय होते आपल्याला लिहिण्याचे होते ना, सगळ्याच्या सगळ्या वस्तू लिहिण्यासाठीचे वापरायचे. मग खाली ऑप्शन मध्ये लिहिण्यासाठीचं कोणतं वापरतात, तर पेन्सिल हे ऑप्शन. ठीक आहे, अशा पद्धतीचं. आता जो पुढचा युनिट येतो बघा, आता काय येतं, हा पुढचा युनिट येतो आणि त्याचं नाव आहे वॉटर इमेज. ह्या युनिटचं नाव काय आहे, वॉटर इमेज. आणि नेक्स्ट काय आहे त्याच्या, मिरर इमेज. अतिशय इम्पॉर्टंट आहेत पण खूपच इझी आहेत. इट इज अन व्हेरी 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 इझी. वॉटर इमेज, मिरर इमेज याच्यामध्ये मी तुम्हाला एलिमिनेशन मेथड सांगणार आहे. म्हणजे तुम्हाला ऑप्शन मध्ये जे ऑप्शन होत नाही पहिले त्याला ओळखायचं आणि त्याला कट करायचं. हे होऊ शकत नाही मग त्याला कट करायचं, हे होऊ शकत नाही त्याला कट करायचं. इलिमिनेशन मेथड यूज करायची बाळांनो. तिथे डायरेक्ट एक्झॅक्ट आपल्याला डायग्राम काढायची नसते. पहा आता वॉटर इमेज. समजा मी तुम्हाला एक वर्ड दिला, काय वर्ड दिला, राम वर्ड दिला. समजा RAM हा दिला. पहा
आले. आता या, आता हा राम शब्द आहे, तर याची पहिले आपल्याला काय काढायची, समजा वॉटर इमेज. तर एक लक्षात घ्या, वॉटर इमेज म्हटलं ना की हे हा जो पार्ट आहे इमेज दर्शवण्याचा, इंडिकेट करण्याचा, इमेज इंडिकेट करण्याचा, हा खालच्या साईडला असतो. जेव्हा तो खालच्या साईडला असतो तेव्हा म्हणायचं तो काय आहे, वॉटर इमेज आहे. तेव्हा काय म्हणायचं त्याला, हे वॉटर इमेज आहे. बरं, मग आता याची वॉटर इमेज काय असते, तर हा जो दिलेला तुमचा वर्ड आहे हा असा खालच्या साईडला येतो, बरोबर आहे. फक्त याला काय करायचं, असं करायचं. मग हा पहिलाच राहतो, दुसरा दुसराच राहतो, तिसरा तिसराच राहतो, पण हा उलटा होतो. वरचा भाग खाली येतो, खालचा भाग वरी जातो. म्हणजे हे असं होतं, हे असं होतं आर. ए कसं होतं, हे असं ए होतं. एम कसं होतं, हे असं डब्ल्यू सारखं. एम कसं होतं, हे डब्ल्यू सारखं. याला म्हणतो आपण वॉटर इमेज. याला काय म्हणायचं, वॉटर इमेज. आलं लक्षात, वॉटर इमेज. चला कंप्लीट. ओके, आता याच समजा मला मिरर इमेज काढायचं असेल तर बघा, आर ए एम. आता मिरर म्हटलं की हे असं दाखवलं जातं. काय, मिरर म्हटलं की हे असं दाखवलं जातं. लक्षात आता. मग हे मिरर इमेज तुम्हाला काढताना काय करायचं पाहता, मिरर इमेज काढताना काय करायचं, हा जो पहिला आहे हा लास्टला जातो. काय, हा लास्टला जातो, पण याची आरसी डायग्राम तयार होते. हा आर इकडच्या साईडला जातो आणि तो उलटा होतो, लेफ्ट राईट चेंज होतं, त्याचं लेफ्ट राईट चेंज होतं. ठीक आहे. आता ए हा एच राहणार आहे, सरळच राहणार आहे. बरं, हा जो यम आहे तो काय करतो, तो पहिला होतो. शेवटचा आहे ते पहिलं होतं आणि ते असं होतं. यम अक्षर काय होतात, फक्त आसी पलटी हाणतात. आसे जेवढे अल्फाबेट्स आहेत ते आसे, डायग्राम्स असतील ते आसे, याच्यामध्ये आसे होतात. राईट, यस, कळलं. बर, मग आता हे झालं तुमचं मिरर इमेज, वॉटर इमेज. याच्यामध्ये नंबर्स असतात, अल्फाबेट्स असतात किंवा फिगर्स असतात, म्हणजे डायग्राम्स असतात. ओके, हे आहे तुमचं 2-2 क्वेश्चन याच्यावरती 100% आहेत. म्हणजे 4 क्वेश्चन तुम्हाला वॉटर इमेज, मिरर इमेजचे आहेत. काय, 4 क्वेश्चन आहेत ना तुम्हाला वॉटर इमेज, मिरर इमेजचे आहेत. एवढा सोपा पार्ट आहे बघा हा. कळलं का तुम्हाला हे, यस. ओके, बर. आता याच्या नंतरचा जो आहे तो पहा काय आहे, पुढचा युनिट. आता हा तुम्हाला थोडासा महत्वाचा आहे, कारण याच्यात नॉन व्हर्बल पण पार्ट आलेला आहे. काय, नॉन व्हर्बल. नॉन व्हर्बल मध्ये काय येतं, काउंटिंग ऑफ फिगर्स, काउंटिंग ऑफ ट्रायंगल्स, काउंटिंग ऑफ क्वाड्रिलॅटरल, काउंटिंग ऑफ स्क्वेअर, काउंटिंग ऑफ लाईन सेगमेंट इत्यादी. राईट. पहा आता हा जो आयडेंटिफाईंग सिमिलॅरिटी जे आहे ना, हे वाला म्हणजे काय माहितीये तुम्हाला, एक क्वेश्चन डायग्राम दिली जाते आणि ही डायग्राम, याच्यातली डायग्राम या 4 ऑप्शन पैकी कोणत्या ऑप्शन मध्ये आहे ही डायग्राम, जशास तशी ते ओळखा म्हणते. याचे 2 क्वेश्चन आपल्याला येत आहे. ओके, त्याच्यामुळे हा पण चॅप्टर फार महत्वाचा आहे. एक विदाऊट कॅल्क्युलेशन, याच्यामध्ये बिलकुल कॅल्क्युलेशन नाहीये, फक्त काय आहे, फक्त तुम्हाला फाइंड आउट करायचंय ऍज इट इज कुठे आहे. काय, ऍज इट इज कुठे आहे असं तुम्हाला फाइंड आउट करायचंय. यस. ओके, चला मग आता पुढे पहा. नेक्स्ट जो पार्ट आहे तो काय आहे, व्हर्बलचा. बघा, एज कंपॅरिझन, चेंज इन नेम रिलेशन. बघा, एज वरचे प्रॉब्लेम आहेत, त्याच्यानंतर कंपॅरिझन आहे, चेंज इन नेम आहे आणि रिलेशन आहे. रिलेशन म्हणजे काय बाळांनो, ब्लड रिलेशन है ना. काय, ब्लड रिलेशन. रिलेशन म्हणजे ब्लड रिलेशन. हा, त्या चॅप्टरचं नाव काय, ब्लड रिलेशन. चॅप्टरचं नाव काय आहे, ब्लड रिलेशन. ओके, चॅप्टरचं नाव आहे ब्लड रिलेशन. चला, क्लिअर. ओके, आता ह्या ब्लड रिलेशन मध्ये कोण असतं, मदर असतं, फादर असतं, ब्रदर असतं, अंकल असतं, आंट असतं, त्याचबरोबर पॅटर्नल
अंकल असतं, पॅटर्नल आंट असते, मॅटर्नल अंकल असतं, मॅटर्नल आंट असते, त्याच्यानंतर तुमचा नीस असतो, नेफी असतो, कझन्स असतो. तर हे जे आहेत ना हे टोटल रिलेशन आहेत बाळांनो. मग हे टोटल रिलेशन मी तुम्हाला लिहून देईन आणि या रिलेशन चॅप्टरमध्ये तुम्हाला मी फक्त पहा ही एक लाईन, 2 लाईन, 3 लाईन आणि हा 4, बस एवढ्यामध्येच तुम्हाला हा पूर्ण चॅप्टर मी शिकवतो. या एवढ्यामध्येच काय पूर्ण चॅप्टर मी तुम्हाला शिकवतो. आलं लक्षात? बरोबर आहे? यस. मग हे जे आहे ना हा ब्लड रिलेशन चॅप्टरच एवढ्यावरती आहे. ब्लड रिलेशन चॅप्टर एवढ्यावरतीच आहे. आता पुढे काय म्हटलंय त्यांनी पहा, एज वाले प्रॉब्लेम. एज म्हणजे काय? तर एज म्हणजे तुमचे प्रॉब्लेम्स ऑन एज नावाचा जो चॅप्टर आहे, प्रॉब्लेम्स ऑन एजेस, तर प्रॉब्लेम्स ऑन एजेस वाला जो चॅप्टर आहे तो तुमचा याच्यात कन्सिडर केला जातो. आलं लक्षात? ओके. म्हणजे हे झालं तुमचं कुठलं व्हर्बलचा पार्ट. आता पुढे आपण आलो तर टू काउंट द फिगर आणि त्याच्यामध्ये काय ट्रायंगल. पुढे गेला तर तुम्ही अँगल पण आहे बरं, अँगल राईट. मग पहिल्यांदा काय करूत आपण, समजा काउंटिंग ऑफ अँगल काय असते बघूत. हा, काउंटिंग ऑफ अँगल. काउंटिंग ऑफ अँगल. चला आता हे काउंटिंग ऑफ अँगल काय आहे पहा बरं. काउंटिंग ऑफ अँगल, समजा मी तुम्हाला असं दिलं तर याच्यामध्ये सांगा बरं किती अँगल असतील, यामध्ये किती अँगल असतील. चला बोला, यामध्ये किती अँगल्स असतील. चला चला कंप्लीट. हा पाहत हा बाळांनो काय करायचं, याच्यात नंबरिंग द्यायचं 1 2 आणि या नंबरिंगचीच करायची बेरीज आणि जे काय असेल तुमचं फायनल आन्सर येईल. या नंबरिंगची काय करायची, सम घ्यायची आणि जी काय सम येईल ती सम म्हणजे युअर फायनल आन्सर. ओके, सम मीन्स युअर फायनल आन्सर. बर अजून समजा आपल्याला असे यानं 3 4 दिले असतील मधामध्ये पहा 1 2 हे असे, याच्यात नंबरिंग द्या 1 2 3 4. तर या नंबरिंगची सम घ्यायची बाळांनो आणि ती सम म्हणजेच काय असणार आहे, तुमचे फायनल आन्सर असणार आहे. सम मीन्स काय, व्हॉट इज सम मीन्स फायनल आन्सर. ओके, याला म्हणतो आपण काउंटिंग ऑफ अँगल्स. आता काउंटिंग ऑफ ट्रायंगल्स काय असते पहा बरं. या अँगल सेम ॲज इट इज अँगल सारखंच असते. काउंटिंग ऑफ ट्रायंगल्स, काउंटिंग ऑफ ट्रायंगल्स. बघा आता काउंटिंग ऑफ ट्रायंगल्स. आता या काउंटिंग ऑफ ट्रायंगल्स मध्ये समजा तुम्हाला पहिला असा दिला आणि याच्यामध्ये म्हटला काउंट करा की टोटल किती अँगल्स असतात. काय, टोटल किती अँगल्स असतात. बर सेम तुमचं ट्रायंगल आहे, अँगलचं पण फक्त हे जर काढलं मी असं तर अँगल्स येतं बरोबर आहे. मग याच्यात अँगल विचारलं काय आणि ट्रायंगल विचारलं काय, एक लाईन जॉईन केली की ट्रायंगल तयार झालं. पण मेथड तर सेम आहे ना, ॲज लाईक अ अँगल. नंबरिंग द्या 1 2, काउंटिंग करा 1 + 2 टोटल किती 3, 1 + 2 टोटल 3. आलं लक्षात? येस ऑर नो? यस. चला बरोबर आहे. बर मी समजा तुम्हाला असे काय केले, अजून याच्यामध्ये काही ऍड केले बघा 1 2 3 4 5 असे केले समजा.
ठीक आहे. तर याच्यामध्ये सुद्धा काय करायचं तुम्हाला, नंबरिंग द्यायचं. 2 3 4 5 6 आले. मग जेव्हा तुम्ही अशी नंबरिंग देता त्या नंबरिंगची काउंटिंग करा बरं. 1 + 2 + 3 + 4 + 5 + 6 तर काय आलं 21. याच्यात 21 ट्रायंगल असतील. ट्रायंगलच्या बाबतीत हे एक महत्वाचं आहे. ओके. त्याचबरोबर अजून काय काय पहा ट्रायंगलमध्ये. ही एक फर्स्ट टाईप झाला. सेकंड टाईप काय येतो बघा ट्रायंगल्स, काउंटिंग ऑफ ट्रायंगल्स मध्ये. हां, तर सेकंड टाईप असा येतो की तुम्हाला असा एक हे दिलेला असेल आणि याच्यामध्ये हां असं दिलेलं असेल आणि तुम्हाला काय म्हणतं किंवा याच्यामध्ये टोटल किती ट्रायंगल तयार होतील ते सांगा. काय, हाऊ मेनी टोटल ट्रायंगल्स इन गिवन फिगर, काउंटिंग ऑफ टोटल ट्रायंगल इन अ गिवन फिगर. याला नंबरिंग द्यायची 1 2 3 4. याच्यामध्ये स्टँडर्ड आहेत बघा, ट्रिक्स आहेत. जेव्हा आपण ट्रिक्सच्या यानं प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो तर तो सॉल्व्ह करत असताना तुम्हाला नंबरिंग इम्पॉर्टंट असते. हा, मग आता याच्यात लार्ज नंबर कोण आहे 4. याच्यात डबल करा 4 × 2 8. तर याच्यात किती ट्रायंगल असतील 8 ट्रायंगल. बरोबर आहे. आणि हेच अजून समजा तुम्हाला असं दिलं असतं बघा, असं दिलं असतं. चला काय करणार बघा बरं आता याच्यात. 1 2 3 4 5 6 7 8. ठीक आहे आले. ओके बर. मग आता याच्यामध्ये आपल्याला लार्ज नंबर कोण आहे 8 आहे. लार्ज नंबर कोण आहे 8. तर याच्या ट्वाइस करा × 2. तर काय आलं बाळांनो बघा बरं. हा किती येतं 16. किती येतं 16. मग 16 इज द करेक्ट आन्सर. ओके. दिस इज द शॉर्ट ट्रिक्स मेथड टू सॉल्व द काउंटिंग ऑफ फिगर्स डायग्राम. फिगर्स ऑर डायग्राम. ठीक आहे. यस, हा झाला तुमचा ट्रायंगलचा काउंट करणे. आता आपल्याला पुढचा एक पार्ट दिला त्यांनी क्वाड्रिलॅटरल अँड स्क्वेअर. मी सिंगल एक क्वेश्चन घेतो त्याच्यामध्ये दोन्ही कव्हर होतील. हा पहा, पहिल्यांदा काय काउंटिंग ऑफ क्वाड्रिलॅटरल. काउंटिंग ऑफ क्वाड्रिलॅटरल. क्वाड्रिलॅटरल. काउंटिंग ऑफ क्वाड्रिलॅटरल. ठीक आहे. बघा आता काउंटिंग ऑफ क्वाड्रिलॅटरल. आणि याच्यामध्ये काय म्हणतं, समजा आपल्याला एक डायग्राम दिली यांनी आणि याच्यामध्ये आपल्याला क्वाड्रिलॅटरल म्हणजे काय बाळांनो, चौकोन मराठीमध्ये त्याला म्हणतात. 1 2 3 4 5. ठीक आहे. हा 1 2 असं दिलंय. याच्यामध्ये आपल्याला काय काउंट करायचंय पहिले क्वाड्रिलॅटरल. क्वाड्रिलॅटरल म्हणजे काय, कसंही असो त्याला फक्त 4 साइड्स असायला पाहिजे आणि काय असायला पाहिजे पहा, हा क्वाड्रिलॅटरल झाला. ओनली इट हॅव ओनली 4 साइड अँड 4 अँगल, then it become a quadrilateral. But square means all sides are equal and all angle are right angle. This is the square, right? Okay. मग क्वाड्रिलॅटरल म्हटलं की काय, कशीही डायग्राम क्वाड्रिलॅटरल होते, फक्त त्याला 4 साइड्स आणि काय असायला पाहिजे 4 अँगल असायला पाहिजे. यस. ओके. तर लक्ष द्या इकडे पाहता, याला नंबरिंग द्या 1 2 3 2 3 4 5 6. बघा आता. आणि सेम डायग्राम मी काय करतो खाली काउंटिंग ऑफ स्क्वेअर म्हणतो. हा काउंटिंग ऑफ स्क्वेअर आणि अशीच डायग्राम आपल्याला काढायचे. पाहता. आणि हे किती येतं 1 2 3 4 5. ओके. 1 2 3 4 5. ठीक आहे. ना नंबरिंग 1 2 3 2 3 4 5 6. ओके. हा चला. नाव हाऊ टू फाइंड टोटल quadrilateral and how to find total squares. Okay, in the given diagram, counting all the square and all the quadrilateral. First we have to find quadrilateral.
दोघांची मेथड बाळांनो वेगळी आहे. डायग्राम सेम आहे, पण इथे क्वाड्रिलॅटरल म्हटलं की वेगळं येतं आणि स्क्वेअर म्हटलं की वेगळं येतं. दोघांची मेथड्स वेगळ्या आहेत. काय मेथड्स आहेत पाहता या इकडे. आपल्याला हे जे आहे ना हे फार महत्वाचं आहे बरं. हे कुठलं, हे क्वाड्रिलॅटरल काउंट करणे हे वालं. तर याच्यामध्ये या पाहता क्वाड्रिलॅटरल काउंट करताना काय करायचं, फक्त हे जे नंबरिंग दिसते ना तर यांची सम घ्यायची बाळांनो. यांची सम आली 21 आणि यांची सम आली इकडे 6, राईट. ओके, मग ही जी 6 आणि 21 आले यांचा गुणाकार, यांचं मल्टिप्लिकेशन 21 इंटू 6, 6 1 जा 6, 6 2 जा 12, 126 इज द करेक्ट आन्सर. 126 इज द करेक्ट आन्सर. दोघांचं काय घ्यायचं, प्रोडक्ट घ्यायचं, मल्टिप्लिकेशन घ्यायचं. ही सम आणि ही सम दोघांची काय घ्यायची, प्रोडक्ट घ्यायचं, मल्टिप्लिकेशन घ्यायचं. यस, ओके. बर, मग आता आपल्याला स्क्वेअर फाइंड आउट करायचे. हाऊ टू फाइंड टोटल स्क्वेअर, हाऊ टू काउंट टोटल स्क्वेअर. ठीक आहे, आता स्क्वेअर कसे काउंट करायचे बघा, पहा आता. चला, टोटल स्क्वेअर. कंप्लीट. हां, बघा आता. आता याच्यामध्ये मेथड वेगळी आहे. हां, काय करायचं बघा, या लाईन मधला लास्ट आणि या लाईन मधला असा लास्ट शेवटचा, ज्याला आपण लास्ट म्हणतो ना, ते लास्ट डिजिटचं प्रोडक्ट घ्यायचं. 3 इंटू 6 प्लस त्याच्या अगोदरचा आणि याच्या पण बिफोर 1. मग 2 आणि 5, 2 अँड 5 यांचं काय घ्यायचं, प्रोडक्ट. ओके, आता बाळांनो हे जे 1 2 3 4 हे रिमेनिंग आहेत, याला आता आपल्याला असं घेता येतं का, नाही घेता येणार. क्रॉस होता घेतला, हा पण क्रॉस होता घेतला, पण हे तर एका लाईन मध्ये आहेत, मग घेता येणार नाही. मग त्यावेळेस काय करायचं, त्याच्यामध्ये जो लार्ज वाला आहे, रिमेनिंग जे नंबर्स आहेत ना ह्याच्यामधला लार्ज नंबर कोण आहे बघा, 1 2 3 4 पैकी 4, तर 4 लिहायचा इथे. ओके, मग हे आलं 18, हे आलं तुमचं 10 प्लस 4 आलं. मग हा आला बघा तुमचा 22 प्लस 10 32. 32 इज द करेक्ट आन्सर. बघा दोघांमध्ये डिफरन्स काय, जेव्हा तुम्ही क्वाड्रिलॅटरल काउंट करता तर क्वाड्रिलॅटरल काउंट करताना यांची सम घ्यायची, यांची सम घ्यायची आणि समचं प्रोडक्ट म्हणजे टोटल क्वाड्रिलॅटरल्स. बट व्हेन वी हॅव टू फाइंड स्क्वेअर, देन याचा लास्ट युनिट, याचा लास्ट युनिट ह्यांचं प्रोडक्ट घ्यायचं, प्लस त्याच्या अगोदरचं त्यांचं प्रोडक्ट घ्यायचं. ओके, आणि मग जेव्हा हे रिमेनिंग असतात त्याच्यापैकी लार्जेस्ट नंबर असतो तो लार्जेस्ट नंबर ऍड करायचा. कुठे, आपल्या फायनल याच्यामध्ये आन्सरमध्ये. ठीक आहे, तर असं येईल तुमचं 32. आलं लक्षात. आता याच्यानंतर काय तर बघा तुमचं, याच्यानंतर दिलंय त्यांनी काय, रेक्टँगल. सेम याच्यासारखंच आहे, पण रेक्टँगलची डायग्रामच त्यांना अशी देतं, अशा आडवे लाईन्स असतात असे. आणि काय म्हणतं याच्यात, रेक्टँगल किती, हाऊ मेनी रेक्टँगल इन अ गिवन फिगर, नंबरिंग द्या 1 2 3 4 5 6 आणि या नंबरिंगचीच काय करायची, सम 4 5 6 21 रेक्टँगल. एकदम इझी आहे रेक्टँगल, काउंटिंग ऑफ रेक्टँगल एकदम इझी आहे. आलं लक्षात. यस, ओके. आता याच्यामध्ये बाळांनो त्यांनी पुढचा जो पार्ट दिला ना आपल्याला, तो आहे तुमचा सेगमेंट. फार इम्पॉर्टंट आहे, लाईन सेगमेंट है ना. टाइप्स ऑफ लाईन सेगमेंट सांगा बरं मला, टाइप्स ऑफ लाईन सेगमेंट. टाइप्स ऑफ लाईन सेगमेंट. काय, टाइप्स ऑफ लाईन सेगमेंट, बोला ना कसं. बघा आता काही लाईन्स तुम्हाला बघा अशा दिसतात, काही लाईन्स अशा दिसतात, काही लाईन्स अशा पण दिसतात है ना, अशा. तर यांना काय म्हणायचं, ज्या लाईन्स तुमच्या अशा या पद्धतीच्या असतात यांना म्हणायचं हॉरिझॉन्टल लाईन, यांना म्हणायचं व्हर्टिकल लाईन आणि यांना म्हणायचं इन्क्लाइन्ड लाईन. काय म्हणायचं, इन्क्लाइन्ड लाईन. ओके, मग आता पहा इथे लाईनचे टाइप्स काय असतात. फर्स्ट
पहा, होरिझॉन्टल लाईन, व्हर्टिकल लाईन, इन्क्लाइन लाईन किंवा त्याला स्लॅन्ट लाईन म्हणतात. स्लॅन्ट म्हणजे तिरप्या. आलं तुमच्या लक्षात काय मिनिंग आहे त्याचं, काय म्हणणं आहे? यस, ओके. काय? होरिझॉन्टल लाईन, व्हर्टिकल लाईन, इन्क्लाइन लाईन. बरोबर आहे का? हा, तर हे तुमचे कशाचे टाइप्स आहेत? हे तुमचे लाईन्सचे टाइप आहेत. मग आता तुम्हाला एखादी डायग्राम दिली बाळांनो, पहा याच्यामध्ये रॉंग होण्याचे चान्सेस काय आहेत पहा. म्हणजे आपण लाईन कुठे मिस करतो घेताना. बघा आता, या आता याच्यात काय करायचं बघा. आपल्याला जेव्हा अशा प्रकारची कुठली तरी डायग्राम गिव्हन असते आणि या डायग्राम मध्ये म्हणतं काय, फाइंड हाऊ मेनी टोटल लाईन सेगमेंट्स आर देअर. ओके, मग लाईन सेगमेंट कशा काउंट करायच्या? इम्पॉर्टंट काय आहे बाळांनो, पहिले असे 3 नावं लिहायचे, होरिझॉन्टल, व्हर्टिकल, इन्क्लाइन. ओके, चला याच्यातल्या होरिझॉन्टल किती येतात? आडव्या रेषा एकच आहे, मग होरिझॉन्टलला 1 लिहायचं. व्हर्टिकल किती येतात? 1 2 आहेत ना, इथं 2 लिहायचं. आता बाकीच्या सगळ्या रिमेनिंग ऑल लाईन्स आर इन्क्लाइन लाईन ऑर स्लॅन्ट लाईन्स. ओके, मग आता ह्या काउंट करताना बघा काय करायचं. आता तुम्ही काय म्हणसाल, सर बघा ही इथून इथपर्यंतच लाईन काउंट करायची का? ही एक लाईन, त्याच्यानंतर मग ही दुसरी लाईन, असं काउंट करायचं का? नाही. जेव्हा लाईन स्ट्रेट असते तर ती कितीही लाईन्स त्याला अटॅच होद्यामध्ये, ती जर स्ट्रेट असेल तर त्याला सिंगल लाईन कन्सिडर करायचं. पहा आता, मग ही इथून इथपर्यंत सिंगल, राईट, ही अशी कंप्लीट सिंगल लाईन आहे, याला एकच काउंट करायचं बाळांनो, सिंगल लाईन काउंट करायचं. ओके, ही सुद्धा इथपर्यंत सिंगल. तुम्ही म्हणसाल मग ही अशी जाऊन अशी गेले बघा, याला एक करायचं का? नाही. लाईन जर बेंड झाली तर त्याला दुसरी लाईन कन्सिडर करायचं, सेकंड लाईन कन्सिडर करायचं. बट इफ द लाईन इज स्ट्रेट देन इट इज कन्सिडर्ड ॲज सिंगल लाईन, देन इट इज कन्सिडर्ड ॲज सिंगल लाईन. ओके, आलं लक्षात? मग ही काय झाली तुमची? सिंगल लाईन. ही काय झाली? सिंगल लाईन. ही पण सिंगल लाईन, ही पण सिंगल लाईन. हे बघा, टोटल दीज ऑल आर सिंगल लाईन्स, दीज ऑल आर सिंगल लाईन्स. मग ही इथे फक्त तुमची काय आहे? एवढी छोटी सिंगल लाईन आहे. ओके, एवढी छोटी सिंगल लाईन. तर हे असे काउंट करायचे लाईन्स. आलं लक्षात? ओके, चला मग आता आपण नेक्स्ट युनिट येतं बघा तुमचं काय, पझल, सॉरी क्यूब आहे. आता हे क्यूब कसे काउंट करायचे? तुम्हाला एक डायग्राम दिली असते, 1 अबो 1 अबो 1 अबो 1 अबो 1 असे नंबर ऑफ तुम्हाला क्यूब्स त्याच्यावरती अरेंज करून दिलेले असतात आणि तुम्हाला म्हणतं काउंट हाऊ मेनी टोटल क्यूब्स आर गिव्हन फिगर इन द गिव्हन फिगर. ओके, असं म्हणतं. पण ते फार सोपं आहे, एकदम इझी आहे ते काउंटिंग ऑफ क्यूब्स. ओके, हा खूप इम्पॉर्टंट आहे बरं टॉपिक. त्याच्यानंतर पझल, हा 18% सिलेबस ह्या फक्त पझल वरती डिपेंड आहे. मग त्याच्यात काय येतं तुमचं? त्याच्यामध्ये येतं पोझिशन इन क्यू, म्हणजे काय? रांगेतील स्थान. म्हणजे तुमचा रांगेत कितवा क्रमांक आहे त्याच्यावाला जो काय पोर्शन असेल तो असतो तुमचा याच्यामध्ये काय, पोझिशन इन क्यू, रांगेतील स्थान. बरोबर आहे? आता पहा ते काय असतं. पहा पोझिशन इन क्यू मध्ये समजा ए आहे, एक मिनिट कन्सिडर दिस वन. ए इज 10th नंबर फ्रॉम लेफ्ट साइड इन द क्यू. क्यू म्हणजे रांग. ए इज 10th नंबर फ्रॉम द लेफ्ट साइड इन द क्यू अँड दिस ए ऑल्सो इथं 20th नंबर फ्रॉम द राईट साइड. ओके, लेफ्ट साइड ना तो काय आहे 10th नंबरला आणि तोच ए राईट साइड ना काय आहे तर 20th नंबरला आहे. काय 20th नंबरला आहे, राईट साइड ना 20th नंबरला. मग याच्यामध्ये आपल्याला विचारलं हाऊ मेनी टोटल कॅन्डिडेट्स इन द गिव्हन क्यू किंवा गिव्हन आपल्याला लाईन म्हणाल, काहीतरी म्हणाल त्यांनी. क्यू हा शब्द स्टँडर्ड आहे. ठीक आहे, चला मग आता याच्यामध्ये काय असतील सांगा. इकडनं इथपर्यंत 10 आहेत, इकडनं इथपर्यंत 20 आहेत.
मग 10+20 केले तर 30 होतात, बरोबर आहे का? हे 10 प्लस तिकडचे 20 तर काय झाले? 30 झाले. बट यू मेक अ काउंटिंग 2 टाइम्स ऑफ ए, वन्स फ्रॉम लेफ्ट अँड सेकंड टाइम फ्रॉम राईट. ओके, म्हणजे लेफ्ट साईडनं काउंट करताना तुम्ही त्या एला काउंट केले आणि राईट साईडनं पण काउंट करताना तुम्ही एला काउंट केले. मग तिथे तुम्हाला काय असेल? तर तिथे तुम्हाला त्या एला एकदा मायनस करावं लागेल. का? कारण त्याला 2 टाइम्स काउंट केले तुम्ही, बरोबर आहे? मग एक मायनस करा, म्हणजे 30-1 केलं तर काय आलं? 29 आलं. या टाईपचे क्वेश्चन्स आपल्याला काय येतात? ह्या क्यू चॅप्टरमध्ये, पोझिशन इन क्यू मधल्या ह्या चॅप्टरवरती येतात. आलं लक्षात? ओके, हा. त्याच्यानंतर आपण थोडंसं पुढे गेलो बघा. आता त्याच्यानंतर आपल्याला डायरेक्शन दिलाय चॅप्टर. बेसिक क्वेश्चन येतात ना बाळांनो. आता मी या पोझिशन इन क्यू हा जो चॅप्टर आहे याच्यावरती जवळपास आपण 30-40 क्वेश्चन घेणार आहे. मग तेवढ्यावरती तुमचा तो कन्सेप्ट क्लिअर झाला पाहिजे. आलं लक्षात? येस ऑर नो? यस. चला नेक्स्ट पहा. आता याच्यामध्ये सेकंड वाला जो दिला ना, डायरेक्शन दिलाय. आता आपल्याला माहिती आहे मेन डायरेक्शन 4 आहेत अँड सब डायरेक्शन 4 आहेत, बरोबर आहे? यस. मग आता मेन डायरेक्शन ज्या आहेत तुमच्या त्या कुठल्या कुठल्या आहेत बघा. इथे नॉर्थ असणार, इथे साऊथ, इकडे ईस्ट, इकडे वेस्ट. यस. बर, आता याच्यामध्ये अँगल किती असेल बरं बाळांनो? अँगल बिटवीन एनी टू ऍडजस्टंट डायरेक्शन दॅट इज 90 डिग्री. Yes, here is also 90 degree. In these two directions, angle between these two direction also 90 degree. Angle between two adjacent direction is 90 degree. म्हणजे सर्वांचा जो अँगल असेल सर्वांच्या मध्ये तर तो काय असेल? 90-90-90 असेल, बरोबर आहे? बर, आता आपण समजा ना सब डायरेक्शन काउंट केल्या किंवा सब डायरेक्शन इथं नोट केल्या तर बघा, या मेन डायरेक्शन, ह्या सब डायरेक्शन. इंग्लिशमध्ये सब डायरेक्शनचे नाव फार इझी येतं है ना. ज्या 2 डायरेक्शनच्या मध्ये आहे त्यांचे फर्स्ट अल्फाबेट घ्यायचे. जसं हा नॉर्थ आहे आणि हा ईस्ट आहे, तर याचं नाव काय असेल? याचं नाव असेल नॉर्थ ईस्ट डायरेक्शन. हा ईस्ट आहे, हा साऊथ आहे. पहिले या दोघांपैकी घ्यायचा. मग हा साऊथ आणि ईस्टच्या मधात आहे, मग याला म्हणायचं साऊथ ईस्ट डायरेक्शन. आता हा वेस्ट आहे, तर साऊथ आणि वेस्टच्या मधात आहे, मग याला म्हणायचं साऊथ वेस्ट डायरेक्शन. हा नॉर्थ आणि वेस्टच्या मधात आहे, तर याला म्हणायचं नॉर्थ वेस्ट डायरेक्शन. चला, हा काय म्हणायचं? नॉर्थ वेस्ट डायरेक्शन, बरोबर आहे? यस. आता अँगल बिटवीन एनी टू ऍडजस्टंट साइड डायरेक्शन ऑफ दिस 45 डिग्री, 45% सॉरी 45 डिग्री, 45 डिग्री. These all are 45 degree. These all are 45 degree. लोड होतंय का? चला क्लिअर. एकच मिनिट, हा थांबा, लोडिंग होतंय का? एकच मिनिट.
ना इट्स ओके. यस ओके चलो कंप्लीट. यस आता आपल्याला नेक्स्ट येतो बाळांनो कॅलेंडर. इन दिस चॅप्टर विच कॅलेंडर in a calendar chapter you have to only know that is month and days in month. What? Month and days in month. Yes okay. चलो ओके आहे सगळं. आवाज येतोय ओके क्लिअर आहे सगळं ओके नो लोडिंग. चलो ओनली मंथ अँड इट्स डेज. हाऊ मेनी डे इन अ गिवन मंथ? जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर. बरोबर आहे. तर ते वाले. त्याच्यानंतर येतं तुमचं वेन डायग्राम. काय येतं? वेन डायग्राम. आता या वेन डायग्राम मध्ये काय म्हणतं बघा. अशा प्रकारचा एक तुम्हाला वेन डायग्राम असतं. ठीक आहे. हे आहे तुमचे फार्मर. हे काय आहे? फार्मर. आणि हे काय आहे? ट्रॅव्हलिंग पर्सन. ट्रॅव्हलर म्हणू त्याला. ट्रॅव्हलिंग करणारे. ओके ट्रॅव्हलिंग करणारे. मग याच्यामध्ये काहीतरी नंबर्स देता असे 3 4 सॉरी 7 2 असे काहीतरी नंबर दिले. हाऊ मेनी फार्मर्स आर ट्रॅव्हल बाय बस. जे काय असेल ट्रॅव्हल हे बस असेल ट्रेन असेल काय असेल. मग त्यांनी विचारलं हाऊ मेनी फार्मर्स आर ट्रॅव्हल्स बाय बस. मग फार्मर पण पाहिजे आणि ट्रॅव्हल पण करणारे पाहिजे तर कोण येतं मग? 3. अशा टाईपचे क्वेश्चन असतात त्याच्यामध्ये. एकदम इझी. एक झाला. सेकंड काय? इंडिया. पहा इंडिया, महाराष्ट्र अँड गोवा. इंडिया, महाराष्ट्र, गोवा यांची तुम्हाला वेन डायग्राम काढायची यांच्या रिलेशनची. आता मला सांगा हा इंडिया असेल तर इंडियामध्ये महाराष्ट्र आहे हो आणि महाराष्ट्रात गोवा आहे का? नाही आहे. बाहेर आहे. आउटसाइड आहे महाराष्ट्राच्या पण इंडियामध्ये आहे. मग इंडियामध्ये तुमचा महाराष्ट्र अँड गोवा हे डिफरंट स्टेट असतील आणि ते डिफरंट स्टेट दाखवण्यासाठी आपण या प्रकारची डायग्राम दाखवतो. आलं लक्षात? येस. त्यानंतर नंबर इन स्क्वेअर, सर्कल अँड ट्रायंगल या टाईपचे क्वेश्चन बाळांनो. कोणते बघा. पहा समजा एक असं देतंय आणि काय म्हणतंय 2 3 5 राईट. बर मग आता यांची काय केली बघा. इथं यांचं याच्यामध्ये काय केलं समजा एक 20 दिले. असंच तुम्हाला पुढे पण एक देतं 5 6 आणि 9 देतं. तर इथे येईल तुमचं 40. मग आता लास्टच्या याच्यात काय विचारतं माहिती आहे? इथे सांगा म्हणतं 1 2 3 मधात काय येईल. अशा टाईपचे क्वेश्चन. मग ते सर्कल असेल किंवा ट्रायंगल असेल एनिथिंग. ओके तर ह्यांना म्हणतो काय केलं बघा बरं. यांची सम केली तर ती 10 आली. 10च्या ट्वाईस केलं. यांची सम केली 15 + 5 20 आलं. 20च्या डबल केलं ट्वाईस केलं. तसं यांची सम केली 6 आली. 6च्या डबल करा ट्वाईस 12 म्हणजे लाईक दिस. ओके आणि हे लास्ट जे दिलंय यूज ऑफ सिम्बॉल नंबर्स अँड वर्क्स याला सिम्बॉलिक लँग्वेज म्हणतात. ते आता ते प्रॉब्लेम घेतल्यानंतरच आपल्याला कळेल का बा नेमके कुठल्या टाईपचे असतात. आणि हे जे लास्ट आहे ना बाळांनो सोशल क्वेश्चन्स आर इम्पॉर्टंट. इथं पहा इमोशनल इंटेलिजन्स और सोशल इंटेलिजन्स म्हणजे काय. समजा याच्यात क्वेश्चन कसे विचारतात बघा. समजा युअर बेस्ट फ्रेंड आहे हँडिकॅप आहे तो आणि तो आपला क्लासरूम मध्ये एंट्री करता करता त्याचे लेग्स आहेत ना हँगल्ड झाले असे आणि तो काय झाला फॉल्स डाऊन ऑन ग्राउंड असं झाला. मग त्याला तुम्हाला विचारते तुमचा मित्र तिथे खाली पडलाय समजा तर तुम्ही काय कराल. व्हॉट इज युअर ऍक्शन है ना. मग तुम्ही काय करणार तिथं. मग तुम्ही म्हणणार काय आय वॉज गो टू हेडमास्टर अँड टेल देम अबाउट धिस लाफिंग. सेकंड ऑप्शन इग्नोर देम अँड लास्ट हेल्प हिम. असं तर याच्यापैकी काय काय असेल त्याला हेल्प करेन. बरोबर आहे ना. मग हे सोशल आपल्याला काय येतं हे टोटल तुमचे सोशल इंटेलिजन्स म्हणतात त्याला. तर या टाईपचे क्वेश्चन असतात आपल्याला. 100% एक क्वेश्चन असतो याचा. 100% 1 क्वेश्चन ऑन दिस चॅप्टर. ओके तर हा टोटल सिलेबस आपला असा आहे बाळांनो. आता आपल्याला याच्यामध्ये नंबर वर्क काय नंबर वर्क हा चॅप्टर स्टार्ट करायचा आहे. कुठला नंबर वर्क. बरोबर आहे. आलं लक्षात. नंबर वर्क किती मिनिट्स बाकी येतं. ओके 8 मिनिट्स बाकी आहेत का. 6 7 ओके 5
चलो ठीक आहे. हा नंबर वर्क हा जो चॅप्टर आहे बाळांनो फर्स्ट वाला, आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये त्याला स्टार्ट करूयात. कुठला चॅप्टर बघा, हा वाला नॉलेज ऑफ नंबर किंवा नंबर वर्क हा जो आहे ना, तर याच्यामध्ये स्टार्टिंगचा जो पॉइंट आहे फर्स्ट, तो फर्स्ट पॉइंट आहे बघा तुमचा रीडिंग अँड रायटिंग ऑफ इंटरनॅशनल नंबर्स. हा पॉइंट आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये स्टार्ट करणार आहोत. ओके, बट त्याच्या अगोदर तुम्हाला काय करायचे बाळांनो पहा. हा आता याच्यामध्ये आपण जो सिलेबस स्टार्ट केलाय, आता हा बेसिक टू ॲडव्हान्स सिलेबस असेल. याच्यामध्ये तुम्हाला नोटबुक जे आहे प्रॉपर मेंटेन करायचं आहे. आणि दुसरं महत्वाचं काय, तर जे तुमचं डेली क्लास होतोय त्याचं तुम्हाला डेली रिव्हिजन करायचंय. बॅकअपला काहीच ठेवायचं नाही. ओके, डेली रिव्हिजन, डेली प्रॅक्टिस, डेली क्लास कम्प्लीट. फायनल एक्झाम पर्यंत आपल्याला असंच करायचंय. आणि माझ्या मते जेवढे आपले क्लासमध्ये असतात ना विद्यार्थी, त्या सर्वांनी स्कॉलरशिपची एक्झाम द्यायला पाहिजे. का बरं, कारण ही स्कॉलरशिपची एक्झाम म्हणजे काय आहे, तर आपली भविष्यात जी स्पर्धा परीक्षा आहेत ना, कॉम्पिटिटिव्ह एक्झाम, त्याचा हा बेस आहे. म्हणजे सेम एक्झाम तुमची भविष्यात तुम्हाला होणार आहे एमपीएससी सारख्या. मग ती तुम्हाला एक्झाम देताना आता जसा अभ्यास करतात, जसा सिलेबस आहे तोच सिलेबस त्यांना आहे, फक्त ॲडव्हान्स लेवलला आहे थोडासा. बरोबर आहे. त्याच्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांनी क्लासमधल्या ही स्कॉलरशिप द्यायलाच पाहिजे. स्कॉलरशिप असेल, नवोदय असेल, एनएमएस असेल, 7th स्टँडर्ड स्कॉलरशिप, ज्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम आहेत त्या सगळ्या एक्झाम आपण द्यायला पाहिजे. आलं का लक्षात? यस. मग ह्या एक्झामची आपल्याला तयारी करण्यासाठी प्रॉपर त्याचं गायडन्स पाहिजे. तर ते आपल्या ज्ञानरत्न स्कॉलरशिप अकॅडमी ह्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आपल्या सर्वांना उपलब्ध आहे. राईट. त्याच्यामुळे तुमचे जे क्लासमधले मित्र असतील सगळ्यांना सांगा ही परीक्षा द्या. सगळ्यांना फॉर्म भरायला, सगळ्यांना परीक्षा द्यायची आणि त्या सर्व विद्यार्थ्यांना सांगायचं मार्गदर्शन म्हणजे गायडन्स तुमचं सुरू झालेलं आहे. चॅप्टर स्टार्ट झालाय, सिलेबस स्टार्ट झालेला आहे. त्याच्यामुळे आता आपल्याला थांबायचं नाही. ओके. यस. पालकांना पण विनंती आहे की फक्त स्कॉलरशिप मिळावी म्हणून आपल्या पाल्याला या परीक्षांना बसवायचं हा उद्देश ठेवू नका. याच्यामध्ये स्कॉलरशिप तर मिळणारच आहे, परंतु आपल्याला अनुभव येतो, एक्सपिरियन्स येतो की भविष्यामध्ये कॉम्पिटिटिव्ह एक्झाम कशा असतील. म्हणून तुम्हाला म्हटलं की कुठलीही तयारी करताना त्याच्या पहिल्या बेस पासून आपण तिथे पाहिजे. म्हणून म्हटलं की मी पहिल्या लेक्चर पासून तुम्ही सर्वांनी लेक्चर अटेंड करायला पाहिजे. ओके. चला, अजून आपला नेमका सिलेबस अनालिसिस झालाय. आता नेक्स्ट लेक्चरला पहिला टॉपिक स्टार्ट होईल. त्यामुळे सर्वांनी पहिल्या टॉपिक पासून प्रेझेंट राहायचं. पालकांना पण विनंती आहे, ज्यांनी ऍडमिशन घेतलेलं नाही त्यांनी लवकरात लवकर ऍडमिशन घ्या आणि पहिल्या लेक्चर पासून क्लास अटेंड करा. ओके. चला थांबूत मग इथे. काही कॉन्टॅक्ट करायचा असेल तुम्हाला तर हा आपला ऑफिशियल नंबर आहे 9021101029 आणि 7070090947. ओके. चला मग थांबू तिथे. यस. चलो. ओके. डन डन. यस. बाय बाय बेटा. बाय. थँक्यू.